हे म्हणजे अतिशय आजच्या शांतपणे क्रांतिकारक ठरणाऱ्या या ज्या किती योजना आणि जी शांतपणे कामं चाललं. सुरू आहेत, हं. त्याचप्रकारे एक दुसरी प्रवाही क्रांतिकारक योजना समोर आली आहे. ती म्हणजे जलजीवन मिशन. या हो, माध्यमातून कोट्यवधी घरांमध्ये नळाचं पाणी पोहोचवलं जात आहे. याचा हो. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काय परिणाम झाला आहे आणि त्यामागची कार्यपद्धती काय आहे? 19.36 कोटी ग्रामीण घरांना पाणी द्यायचं होतं हं. आणि आत्तापर्यंत 80% भाग त्याचा कव्हर झालेला आहे, असं संसदेत दिलेल्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. 2019 पासून आत्तापर्यंत 80% कव्हर करणं एखादी योजना इतक्या व्यापक प्रमाणावरती चालणारी, हे खरंच सोपं नाहीये. नळाचं पाणी पुरवल्यामुळं होतं काय? तर नळाचं पाणी पुरवल्यामुळं दरवर्षी 4 लाख बालमृत्यू जलजन्य आजाराने जे होतात ते थांबतात. नळाचं पाणी पुरवल्यामुळं माता भगिनींच्या आरोग्यावरचे जे दुष्परिणाम आहेत, सारखं पाणी ग्रामीण भागामध्ये मुख्यतः महिलांच्यावरती ही जबाबदारी असते आणि मग पाणी आणणं, पाण्याचा दरडोई वापर होणं, त्याचाही आरोग्यावरती परिणाम होतो. या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं तुम्ही, तर हे खूप माता भगिनींचा त्रास वाचवणारी योजना आहे आणि आरोग्य सुधारवणारी योजना आहे. बघायला गेलं तर तो आर्थिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम, पण तो आरोग्यावरती जास्त परिणाम करतो आहे. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मिळून ह्या योजनाला पुढे नेत आहेत आणि मला जे महत्त्वाचं वाटतं त्याच्यामध्ये, की अगेन याला एक जनचळवळ म्हणून ते पुढे नेत आहेत. याची कार्यपद्धती तुम्ही जसं म्हणालात तसं ही वेगळी आहे. स्थानिक पंचायतीच्या सोयीचं डिझाइन असेल, स्थानिक पंचायतीचा त्याच्यात सहभाग असेल. विशेषतः स्वच्छ आणि शुद्ध पाणी ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. तो इट्स एव्हरीबडीज बिझनेस असं त्याचं त्याचं कॅप्शन आहे त्या योजनेचं. आणि गावोगावी जलसमिती आहेत, पाण्याची गुणवत्ता आणि त्या जलसमित्यामध्ये 50% महिला असाव्यात, असाही आग्रह शासनाने धरलेला आहे. तर एका अर्थाने ही जनचळवळ करणं, शासकीय योजना अशी न राहता त्याला जनचळवळीचं स्वरूप देणं, विशेषतः महिलांचा सहभाग करणं, सामाजिक सन्मानाचा विषय. मग तुम्ही शौचालयाची योजना बघितली असेल, म्हणजे स्वच्छ भारत मिशन बघितलं असेल किंवा पाण्याची योजना. या सगळ्यामध्ये ना महिलांचा सन्मान हा बिंदू जो आहे तो फार महत्त्वाचा बिंदू ठरलेला आहे, असं म्हणजे मला वाटतं. लोकांना सुद्धा ती आपली वाटली पाहिजे, त्याची जबाबदारी घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचं अंमलबजावणी सुरू आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बरोबर. कोरोना